वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। सर्वप्रथम मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब क्लासमध्ये म्हणजे भारती नर्सिंग क्लासमध्ये। तर आपल्या क्लासमध्ये प्रत्येकी नोट्स म्हणजे जे काही सब्जेक्ट आहेत एन.एम, जे.एन.एम थर्ड इयर या सर्व सब्जेक्टवरती हँडरायटिंग नोट्स मी प्रोव्हाइड करते। तर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या भारती नर्सिंग क्लास या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। तर आपला टॉपिक आहे आजचा कुटुंब कल्याण समिती। हा क्वेश्चन 5 मार्क्ससाठी हेल्थ सेंटर मॅनेजमेंटमध्ये विचारण्यात येतो। आणि दुसरं म्हणजेच कुटुंब कल्याण कार्यक्रम हा जे.एन.एम फर्स्ट इयरला कम्युनिटी हेल्थमध्ये आहे। तर 5 मार्क्ससाठी मोस्ट क्वेश्चन आहे, IMP क्वेश्चन, त्याच्यामुळे लक्ष द्या, याच्यावरती चांगला स्टडी करा। तर कुटुंब कल्याण कार्यक्रम, आता कुटुंब कल्याण कार्यक्रम म्हणजे कसे राबविण्यात येतात। तर सर्वात पहिला म्हणजे निरोप वाटप हा कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा महत्त्वाचा मुद्दा आहे। तर निरोप वाटप कशा पद्धतीने होतं ते बघूया। आरोग्य सेवकांनी शस्त्रक्रिया झालेल्या, आता आरोग्य जे काही सेवा आहेत सरकारी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र ज्याच्यामध्ये शस्त्रक्रिया झालेल्या व न झालेल्या लाभार्थ्यांना स्वतः आरोग्य मार्गदर्शक व सत्राधारक यांनी वाटप केलेल्या निरोधनांची संख्या, आता ज्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत प्राथमिक केंद्रामध्ये आणि नाही झालेल्या आहेत त्यांनी स्वतः वाटप दैनंदिन जे काही दैनंदिन व R2 वहीवरून आहेत या काढून मासिक व प्रगतीवर रकान्यात लिहावी। आता ह्या सर्व गोष्टी कशामध्ये लिहावे, R2 नोंद वहीवरून काढून R2 वहीमधून काढून व प्रगतीवर रकान्यात लिहावी। निरोध वाटप केलेल्या एकूण लाभार्थ्याची नावे, आता ज्या ठिकाणी निरोध वाटप केलेले आहेत त्या एकूण लाभार्थ्याची नावे सुरुवातीच्या महिन्यात, आता सुरुवातीच्या महिन्यात म्हणजेच अगोदरच सेविकेला द्यावी, सुरुवातीच्या महिन्यात अगोदरच सेविकेला द्यावी। नंतरच्या महिन्यात, आता जो दुसरा महिना लागतो म्हणजे त्या महिन्यात वापर बंद केलेला व नव्याने सुरू केलेला, आता दुसऱ्या महिन्यात काय करायचं, वापर ज्या ठिकाणी बंद होतो त्या ठिकाणी बंद करून दुसऱ्या म्हणजे नव्याने सुरू केलेल्या अशा लाभार्थ्याची R2, आता पहिल्या रजिस्टरमध्ये काय सुरुवातीच्या महिन्यामध्ये R2 मध्ये आणि R2 व संपर्क नोंद वहीवरून संख्या लिहावी। R2 मध्ये काय करावे दुसऱ्या महिन्यात, तर संपर्क नोंद वहीवरून संख्या लिहावी। दुसरं म्हणजे माता बाल संगोपन कार्यक्रम, लसीद्वारे टाळण्यायोग्य आजाराचे संरक्षण, आता लसीद्वारे माता बाल संगोपन कार्यक्रम हा लसीद्वारे टाळण्यायोग्य आजाराचे संरक्षण म्हणजे दैनंदिन वरून संरक्षण आढळलेल्या संशयित रुग्णांपैकी लागण व मृत्यू झालेल्यांची संख्या, आता याच्यात काय ज्या रुग्णांना आजार झालेले आहेत किंवा संशयित रुग्णांपैकी जे काही लागण व मृत झालेली जी संख्या म्हणजे मासिक रकान्यात लिहून मागील महिन्याचा प्रतिकारावर बेरीज या मांडणीची आकडेवारी लिहून प्रगतीवर संख्या लिहावी। आता मागील महिन्याची जी आकडेवारी करून या महिन्यात ती आकडेवारी लिहून प्रगतीवर संख्या लिहावी। नेक्स्ट म्हणजे इतर सांसर्गिक संरक्षण, अतिसार व तीव्र श्वसन 10 लागण व मृत्यूची संख्या, अतिसार व तीव्र श्वसन 10 लागण व मृत्यूची संख्या अहवाल कळविणे, या सर्व गोष्टीचा अहवाल कळवणे। नेक्स्ट आहे नागरी नोंदणी योजनेअंतर्गत जन्म मृत्यू नोंदणी सुधारण्यासाठी अतिसूचक नेमणूक, आता नागरी नोंदणी म्हणजे योजनेअंतर्गत जी काही नागरी नोंदणी योजना आहे त्याच्यामध्ये जन्म मृत्यूची नोंदणी सुधारण्यासाठी काय करावे, तर अधिसूचक नेमणूक करावी। दिनांक 30 जून 1997 च्या अधिसूचनेद्वारे बहुउद्देशीय आरोग्य सेविका व सेविकांना अधिसूचक नेमल्यामुळे काय झाले, तर त्यांच्या कार्यक्षेत्रात होणारे जन्म मृत्यू व अपघात मृत्यूची मासिक व प्रगतीवर संख्या मासिक दैनंदिनावरून लिहावी। आता याच्यामध्ये काय करा, तर दैनंदिन म्हणजेच जन्म मृत्यू व अपघात म्हणजे मृत्यूची मासिक व प्रगतीवर संख्या मासिक दैनंदिनवरून लिहावी। दैनंदिन दिवसात म्हणजे किती जन्म येतात, किती मृत पडतात आणि अपजीव म्हणजेच मृत्यूची मासिक संख्या।
राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम. आरोग्य सेविका व सेविकांना संशयित कुष्ठरोगाची एकूण संख्या. आता जे काही आरोग्य सेविका आहेत त्या सेविकांनी काय करावे, संशयित म्हणजे रुग्ण कुष्ठरोगाची जे काही एकूण संख्या आहे ते दैनंदिन वरून घेऊन त्याची बेरीज करून, आता जी संख्या म्हणजे पेशंट रुग्ण कुष्ठरोगाचे जे काही पेशंट आढळल्यास त्या पेशंटची एक दैनंदिन बेरीज करून त्याची प्रगतीवर अहवाल लिहावा. त्या प्रगतीवर अहवालात ते लिहावे. नेक्स्ट म्हणजे राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. आरोग्य सेविकाने संशयित संख्या. आता आरोग्य सेविकाने काय करावे तर संशयित संख्या घेतलेल्या युका नमुन्याची संख्या पाठपुरावा केल्याने रुग्णांची संख्या व प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखान्यामध्ये खाजगी डॉक्टरांकडून नियमित उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या लिहावी. तर आरोग्य सेविकांनी काय करावे तर जे नेहमी उपचार ट्रीटमेंट घेतात युवा युवतींना त्यांची संख्या, पाठपुरावा केलेल्या रुग्णांची संख्या व प्राथमिक आरोग्यातील केंद्र दवाखान्यात खाजगी डॉक्टरांकडून त्यांची संपूर्ण माहिती घ्यावी व त्यांनी कशा प्रकारचा उपचार घेतलेला आहे या रुग्णांची संख्या लिहावी. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम. आरोग्य सेविकांनी संशयित संख्या. आता सर्व मुद्द्यामध्ये काय आहे तर आरोग्य सेविकेचेच या ठिकाणी कार्य आहे. तर आरोग्य सेविकेने काय करावे तर संख्या घेतलेल्या युवा युवतींची संख्या पाठपुरावा करावा व कोणत्या डॉक्टरांकडून त्यांनी ट्रीटमेंट घेतलेली आहे या सर्व गोष्टींची त्यांनी एक नियमित उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या, जे नियमित रुग्ण आहेत की ते रेग्युलरली आपला उपचार करतात त्या रुग्णांची सेवा संख्या ही लिहावी. 7वा मुद्दा राष्ट्रीय हिवताप प्रतिरोधक कार्यक्रम आणि संरक्षण. एकूण घरांच्या संख्यापैकी साहित्य गरिष्ठ स्टेशनने लिंक केलेल्या घरांची संख्या व प्रगतीवर संख्या लिहावी. आता ज्या घराची संख्या म्हणजे स्टेशनली लिंक केलेली घराची संख्या, प्रगतीवर संख्या लिहावी. पहिल्या व दुसऱ्या पडद्यावर पडद्यात काय करावे संशयित. आता पहिल्या पडद्यात जे काही संशयित रुग्ण आहेत आणि दुसऱ्या संशयित म्हणजे हिवताप रुग्णांचे घेतलेल्या रक्त नमुन्याचे प्रगतिशाली रक्त. आता ज्या पेशंटचे रक्त घेतलेले आहे त्याचा रक्त नमुन्याची चाचणी करून घ्यावी. नमुन्यात व्हायरस किंवा हिवतापचे जंतू आढळल्यास गृहीत उपचार दिलेल्या रुग्णांची व रक्त नमुन्यात जर हिवतापचे क्लोरीन किंवा प्रकारचे जंतू असे आढळल्यास तर फक्त काय करावे तर 1 दिवस समूळ उपचार दिलेल्या रुग्णांची मासिक प्रगतीवर संख्या लिहावी. नेक्स्ट म्हणजेच अंधत्व नियंत्रण कार्यक्रम. आढळलेल्या संशयित मोतीबिंदू रुग्ण, शस्त्रक्रिया झालेले मोतीबिंदू रुग्ण संख्या लिहून ती आरोग्य सेविकेला देऊन दोघांचाही बेरीज मासिक व प्रगतीवर अहवाल घ्यावा. आता प्रत्येकी कार्यक्रमामध्ये काय आहे तर एकच मुद्दा आपण त्या ठिकाणी समजा अंधत्व नियंत्रणमध्ये काही काय आहे आढळलेले संशयित रुग्ण किंवा मोतीबिंद रुग्ण, शस्त्रक्रिया झालेले मोतीबिंदू रुग्ण या सर्वांची संख्या लिहून एक प्रगतीवर अहवाल घ्यावा. इतर कार्य घेतलेल्या पाणी नमुन्याची व तपासणीस पाठविलेल्या नमुन्याची मासिक व प्रगतीवर संख्या लिहावी. अशा प्रकारे उपकेंद्राच्या मासिक प्रगतीवर अहवाल तयार करून तो प्राथमिक आरोग्य केंद्राला वेळेच्या आत सभेमध्ये द्यावा. तर इतर कार्यामध्ये काय तर या सर्व गोष्टींचा घेतलेल्या नमुन्याची एक तपासणी पाठवलेली नमुन्याची मासिक व प्रगतीवर संख्या लिहावी व अशा प्रकारे उपकेंद्रामध्ये म्हणजे मासिक प्रगती अहवाल तयार करून तो प्राथमिक आरोग्य केंद्राला वेळेच्या आत तो पोहोचावा. उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवांची गरज काढण्यासाठी NM व बहुउद्देशीय आरोग्य सेविकेने किती प्रमाणात काम केले व किती प्रमाणात काम करायचे आहे किंवा कमी झाल्यास या तक्त्यानुसार मूल्यमापन करून आपल्या कामात सुधारणा घडवून आणता येते. तर इतर कार्यामध्ये काय तर किती प्रमाणामध्ये काम झाले आहे, किती प्रमाणामध्ये काम राहिलेले आहे आणि अशा गोष्टीमध्ये जर काही काम राहिले असतील तर या तक्त्यावरून त्या कामाचे काय केले जाते नियोजन केले जाते. त्या कामामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्याच्यामध्ये सुधारणा करून घडवून आणता येते. तर
अशा प्रकारचे आपले कुटुंब कल्याण कार्यक्रम, अशा प्रकारचे 7 कार्यक्रम या ठिकाणी आहे. तर पहिला म्हणजे निरोध वाटप, दुसरा म्हणजे माता बाल संगोपन कार्यक्रम आणि थर्ड म्हणजे इतर सांसर्गिक संरक्षण, नागरी नोंदणी योजनेअंतर्गत जन्म मृत्यूची नोंदणी, त्याच्यावर काय सुधारण्यासाठी उपाययोजना आहे ते, आणि 5वं म्हणजेच राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध कार्यक्रम संरक्षण आणि अंधत्व नियंत्रण कार्यक्रम व इतर कार्य. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ कुटुंब कल्याण कार्यक्रम या ठिकाणी हा टॉपिक आपला संपलेला आहे. याच्यावरती फुल व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बनवणार. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही क्वेश्चन असतील तर कमेंट करा, व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.